गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज आहेत. ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशा अनेक चर्चा आणि दावे झालेले पाहायला मिळाले. इतकंच नाही तर माझं काही खरं नाही असं स्वतः जयंत पाटलांनी म्हटल्यानंतर चर्चांनी आणखीनच जोर धरला होता. अशातच थेट बारामतीमध्ये जाऊन जयंत पाटलांनी पवारांची भेट घेतली आणि आता तर बोलायचीही चोरी झालीये असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलंय. पाहूयात. सध्या जयंत पाटील जे करतात त्याची बातमी होते. 2 दिवसांपूर्वी त्यांनी माझं काही खरं नाही असं वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उठला. त्यानंतर आता ते त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत गेले. त्यांनी तिथे केविकेतील AI पद्धतीनं तयार केलेल्या ऊसाच्या शेताची पाहणी केली आणि त्याचीही बातमी झाली. त्यामुळे जयंत पाटील यांनी मिश्किल वक्तव्य केलं की आता मला बोलायचीही चोरी झाली आहे. पण यावेळी ते पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही स्पष्टीकरण द्यायला विसरले नाहीत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. नाराज वगैरे काही नाही आहे. कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका. तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती. आपल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांचा हा पवारांना सूचक इशारा असल्याचं विखे पाटील म्हणालेत. तर आम्ही एकमेकांना इशारे देत बसत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी विखेंवर पलटवार केलाय. हे सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, तर पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं. आम्ही एकमेकाला इशारे देत बसत नाही. जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, तरी महाराष्ट्रात पवार साहेबांच्यासाठी, पवार साहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू. एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात काम करणाऱ्या जयंत पाटील यांचा अंदाज लावणं कठीण आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सीझन्ड आहेत पॉलिटिशियन आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत. जयंत पाटील यांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलण्या इतका मी मोठा नसल्याचं बावनकुळे म्हणाले. तर बेरंग झालेल्या जयंत पाटील यांनी सोबत यावं अशी ऑफर संजय निरुपम यांनी दिली. मला असं वाटतं जयंत पाटील यांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणं एवढं मी मोठा नाही आहे. शेवटी काही कपोलकल्पित बातम्या चालत असतात, पण आजपर्यंत तरी जयंत पाटील साहेब स्वतः कधी कुणाशी या विषयावर बोलले नसेल असं मला वाटतं. माझ्याशी कधी त्यांच्या अनेक चर्चा झाल्या, पण पॉलिटिकल चर्चा कधी झाली नाही. आणि मला वाटतं त्यांचं एक वेगळं नेतृत्व आहे, ते त्यांना वेगळा विचार ते करू शकतात. पण मला असं वाटतं आज तरी जयंत पाटील साहेब यांच्याबद्दलच्या सर्व अफवा दिसतात. जयंत पाटील सध्या त्यांच्याकडे कुठलाही रंग नाहीये, तर बिरंग झालेले आहेत, तर रंगहीत झालेले आहेत. महाविकास आघाडीला मी हाच सांगतो की आता वेळोवेळी आणि दररोज शासनाच्या, सरकारच्या आणि सत्तारूढ पक्ष जो आमचा आहे त्यांच्या विरोधात एक नफरतचा प्रचार करण्याचा जो तुमची आदत आहे, तो आता तुम्ही जो एक सवय आहे तुम्ही आता संपवा. मी नाराज आहे पासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं, आता हे याचं स्पष्टीकरण 1 तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर, विधानभवनात प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं. आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसते, मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी. जयंत पाटील सर्वांना आपलेसे वाटतात ही चांगली गोष्ट असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी टोला लगावला. ताई, जयंत पाटील यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहेत. तर जयंत पाटील सर्वांच हवे असे वाटतात. किती एनव्हीएस आहे बघा.
जे भाग्य त्या माणसाचं, ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. चांगलेच माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत या भावनेतून आहे. शेवटी राजकारणात संबंध चांगले सगळ्यांशी चांगले ठेवणं, वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून शिकलेलो आहे. त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप येणार आणि जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असा एक दावा झाला. दादांच्या राष्ट्रवादीत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची जागा रिकामी झाली. त्या जागेवर भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता जयंत पाटील यांच्यावरूनही दावे सुरू झालेत. या दाव्यांवर आता पाटील यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय. अमरदीप वाघमारेसह योगेश बोरसे आणि भाग्यश्री कुलकर्णी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.